काल कॅथे कॉलनी रोड या ठिकाणी आर्मी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी त्यांच्याकडे कामात असलेल्या मजुरांची तपासणी करत असताना त्यांना एका मजुराच्या घरामध्ये संशयास्पद पाकिट आढळून आलं. त्या संदर्भात त्यांनी आमच्या वरिष्ठांना माहिती दिली, त्याचप्रमाणे आम्हाला माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन NDPSचे अधिकारी त्याचप्रमाणे FSL बँक यांच्या मार्फतीने त्याची तपासणी केली असता सदरचे जे पदार्थ मिळून आलेले आहेत ते एम्फेटामाइन एकूण 487 ग्रॅम आणि 250 ग्रॅम हा गांजा मिळून आलेला आहे. एम्फेटामाइनची एकूण किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे 24,35,000 आणि गांजाची किंमत दिलेली 5,000. एकूण 24,40,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. तिन्ही आरोपी हे मजूर असून मध्य प्रदेश सतना या ठिकाणी आहेत. एक आहे मुन्ना कोल, शांती कोल, त्याची पत्नी आणि अमर कोल हा त्याचा मुलगा. तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. काय काय साहित्य हस्तगत केलं? या कारणामध्ये एकूण 487 ग्रॅम एम्फेटामाइन जे ड्रग्ज आहे किंवा सायकोट्रॉपिक ड्रग त्याला म्हटलं जातं, त्याचप्रमाणे 250 ग्रॅम आपल्याला गांजा मिळालेला आहे. बरं, त्यांनी हे पदार्थ कुठून आणले, काय त्याचा मागोवा घेतला? सध्या त्याचा तपास चालू आहे. बरं, याच्या पुढची कारवाई काय? याच्या पुढची कारवाई गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आम्ही पुढील त्यांची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही चालू केलेला आहे. बरं, देवळाली कॅम्प परिसरात याचा पहिल्यांदाच गुन्हा घडला का? देवळाली कॅम्प परिसरामध्ये मी आल्यापासून तर पहिल्यांदाच या प्रकारचा गुन्हा माझ्या लक्षात आलेला आहे. तर सर, आमची एक मागणी आहे, जे परप्रांतीय वगैरे लोक आहे ना, त्यांचे ID कार्ड वगैरे काहीतरी नाही, आपल्याकडनं ती मोहीम पहिल्यापासूनच राबवली जाते आहे. ATC पथकामार्फत नवीन आलेले भाडेकरूंना सुद्धा आणि त्यांच्या मालकांना सुद्धा पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे. त्याप्रमाणे माहिती आपल्याकडे कलेक्ट केली जाते. सर, पण या सर काही ड्रग्ज वगैरे ज्याच्यामुळे देवळाली आमची प्रतिमा मलिन, यासाठी आपण पुढचे प्रयत्न काय करणार? पुढचे प्रयत्न आमचे असे काही या प्रकारची कोणती माहिती जर मिळाली तर आमच्याकडनं 100% कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे माझा पेट्रोलिंगचा स्टाफ, माझा गोपनीय स्टाफ आणि माझ्या DBचं पथक यांच्या मार्फत सुद्धा आम्ही वेळोवेळी ज्या ठिकाणी संशयास्पद जागा आहे त्या ठिकाणी आमची छापेमारी चालू असते, तपासणी चालू असते. त्याचप्रमाणे आमच्या माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा वेळोवेळी आम्हाला या प्रकारचे ड्राईव्ह दिले जातात. तर ड्राईव्ह मध्ये कधी गोडाऊन तपासणी असते किंवा पानटपरी तपासणी असते. त्याप्रमाणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांची तपासणी करतो आणि कोणत्याही प्रकारचं जर संशयास्पद जर आढळून आलं तर त्याप्रमाणे कारवाई आमच्याकडनं नक्की केली जाते.